नमस्कार मित्रो. आज नेहमीप्रमाणे मी तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करणार नाही. त्याचं कारण असं आहे, की आज सकाळी 8:15च्या सुमारास अतिशय दुःखद घटना घडलेली आहे. ती घटना म्हणजे जनार्दन वाघमारे सरांचं दुःखद झालेलं निधन आणि हे एकूणच आपल्या सगळ्या शिक्षणप्रेमींसाठी किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी एकूणच सर्व शिक्षणा क्षेत्रासाठी अतिशय दुःखद अशा प्रकारची घटना आहे. म्हणून आज आपण जनार्दन वाघमारे सरांचा जीवनपट थोडक्यात पाहणार आहोत आणि त्यातून काहीतरी आपल्याला प्रेरणा घेता येते का हे देखील आपण पाहणार आहोत. एका सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेला साधारण विद्यार्थी, साधारण मुलगा हा यशाच्या शिखरापर्यंत कसा पोहोचतो आणि या समाजामध्ये एकूण शिक्षण क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं बदल करतो, याचा थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत. मित्रो, हे अत्यंत गरजेचं आहे. याचं कारण असं आहे, की आज आपण पाहतो मराठवाड्यातील एकूणच उच्च शिक्षणाची जी स्थिती आहे ती अतिशय गंभीर अशा प्रकारची आहे आणि त्यावरती आपण एक सीरीज देखील करत आहोत आणि त्या सीरीजमध्ये आपण पाहत आहोत, की उच्च शिक्षणाचं जे वास्तव आहे या भागातलं ते कशा प्रकारचं आहे. मराठवाड्यातच नाही तर एकूणच महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी या उच्च शिक्षणावरती खूप मोठं संकट आज निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि अशा वेळी जनार्दन वाघमारे सरांनी जे केलेलं कार्य आहे ते कार्य अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी ठरतं आणि त्यातून प्रेरणा घेऊन आपल्याला काही करता येतं का हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपण सुरुवात करूया, की त्यांचं जी एकूण कारकीर्द होती ती अतिशय थरारक, भन्नाट अशा प्रकारची होती. आयुष्याचा त्यांच्या कारकिर्दीचा जो क्रम आहे तो अतिशय चढत्या प्रकारचा होता. सुरुवातीला त्यांनी लेक्चरर म्हणून या ठिकाणी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ते एका महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. तिथून पुढे ते कुलगुरू झाले. कुलगुरू नंतर महापौर झाले आणि महापौर नंतर त्या ठिकाणी ते राज्यसभेचे सन्माननीय खासदार देखील झालेले आहेत. तर हा जो क्रम आहे किंवा हा जो पट आहे तो अतिशय थरारक अशा प्रकारचा पट आहे. थोडक्यात त्याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. मित्रहो, लेक्चरर म्हणून त्यांनी उमरग्याच्या महाविद्यालयामध्ये सुरुवात केली. तिथं अतिशय विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांचं नाव त्या ठिकाणी कमी वेळामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालं आणि तेथून पुढे ते मिलिंद कॉमर्स महाविद्यालय औरंगाबाद या ठिकाणी गेले आणि तिथं देखील त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये काम केलं आणि तिथं देखील ते विद्यार्थी प्रिय झाले. तिथून पुढे ते देवगिरी महाविद्यालयात गेले आणि देवगिरी महाविद्यालयानंतर त्या ठिकाणी त्यांना 1970 मध्ये शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य होण्याची संधी प्राप्त झाली आणि त्यानंतर ते 1970च्या सुमारास शाहू महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांचा जो शिक्षण क्षेत्रातला प्रवास आहे तो अतिशय या ठिकाणी प्रेरणादायी आहे किंवा त्यातून आपण काहीतरी निश्चितच शिकतो अशा प्रकारचा आहे. याचं कारण असं आहे की 1972ला दुष्काळ पडला आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती कमी झाली किंवा ती रोडावली आणि 20-25 विद्यार्थीच या ठिकाणी त्या महाविद्यालयामध्ये शिकण्यासाठी राहिले आणि त्यानंतर मग विद्यार्थी कसे आणायचे यावरती त्यांनी काम केलं आणि स्वतः वाघमारे सर त्या विद्यार्थ्यांना रोजगाराची कामे मिळावीत म्हणून त्यांच्यासोबत फिरले आणि त्यातून त्यांना काहीतरी रोजगार उपलब्ध झाल्यानंतर तुम्ही महाविद्यालयामध्ये या, आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवू, अशा प्रकारची सुरुवात वाघमारे सरांनी केली आणि या सुरुवातीमध्ये त्यांना त्या ठिकाणी असलेले जे शिक्षक आहेत या सगळ्यांची साथ मिळाली आणि तिथून पुढं आपण असं पाहतो की 20-25 वर्ष तब्बल वाघमारे सर आणि शिक्षकांनी त्या भागामध्ये शाहू महाविद्यालयामध्ये काम केलं आणि आज आपण जो संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेला शाहू अभ्यासाचा पॅटर्न पाहतो तो त्या ठिकाणाहून आलेला आहे. शाहू अभ्यासाचा पॅटर्न आल्यानंतर पुढं आपण पाहतो की लातूर पॅटर्न निर्माण झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा झाली की शिक्षण क्षेत्रामध्ये देदीप्यमान अशा प्रकारचं कार्य हे लातूर शहरामध्ये झालं आणि ते शाहू महाविद्यालयामध्ये झालं आणि या पॅटर्नचे जनक म्हणून आपण वाघमारे सरांकडं या ठिकाणी पाहतो. तर त्या काळामध्ये ज्या अडचणी होत्या त्यावरती मात करून सरांनी अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयामध्ये आकृष्ट केलं आणि आज आपण शाहू महाविद्यालयाचा जो चेहरा-मोहरा पाहतो त्याचं निश्चितच श्रेय हे आपल्याला वाघमारे सरांना द्यावं लागतं किंवा त्यांचं जे योगदान आहे ते खूप मोठ्या प्रकारचं योगदान या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं आणि म्हणून आपल्याला देखील काही करता येतं का याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर प्राचार्य पदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळल्यानंतर सरांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी जी कमिटी करण्यात आली होती त्या कमिटीवरती घेण्यात आलं आणि त्यानंतर त्या कमिटीचं संपूर्ण काम इतर सदस्यांबरोबर हे वाघमारे सरांनी पाहिलेलं आहे आणि इथं विद्यापीठ स्थापन झालं पाहिजे किंवा विद्यापीठ या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे आणि यासाठी मोठं योगदान हे वाघमारे सरांचं आहे आणि त्यांनी त्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून त्यांना बहुमान मिळाला किंवा ती संधी त्यांना मिळाली आणि त्यानंतर त्यांनी
या विद्यापीठाला एक स्थिरता आणून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यावेळेस अनेक अडचणी जमीन अधिग्रहण असेल किंवा त्या ठिकाणी विद्यापीठ चालवणं असेल, ह्या येत होत्या. स्थानिकांचा खूप मोठा विरोध त्या ठिकाणी होता आणि वाघमारे सरांनी तो विरोध अतिशय समजूतदारपणे या ठिकाणी निस्तारण्याचं काम केलेलं आहे. तिथं जे युवक होते, जे तरुण होते, त्या ठिकाणचे जे लोक होते, त्यांना त्यांनी वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये सामावून घेतलं आणि अनेक प्रश्न जे आहेत त्यांचे त्यांनी ते मिटवले आणि त्यानंतर या ठिकाणी 1994 ते 98 असा त्यांचा कुलगुरूचा कालावधी होता. यामध्ये त्यांनी ते विद्यापीठ स्थिरतावर करण्याचा या ठिकाणी आटोकाट प्रयत्न केला आणि आज आपण जे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ पाहतो, हे विद्यापीठ जे स्थिर झालेलं आहे, त्याचं मोठं श्रेय हे आपल्याला वाघमारे सरांना या ठिकाणी द्यावं लागतं. पुढं चालून आपण त्यांची राजकीय कारकीर्द जर पाहिली, तर आपल्याला असं लक्षात येतं, की जशी शैक्षणिक कारकीर्द होती, त्याच प्रकारची त्यांची राजकीय कारकीर्द देखील थरारक अशा प्रकारची होती. यामध्ये आपल्याला असं पाहता येईल, की त्यांनी थेट जनतेमधून निवडणूक लढवून लातूरचे महापौर झालेले आहेत. म्हणजे कुलगुरू पदावरून ते सेवानिवृत्त झाल्यानंतर पुन्हा अतिशय सक्रियपणे राजकारणात उतरले आणि राजकारणात उतरल्यानंतर लातूरचे महापौर त्या ठिकाणी ते झालेले आहेत आणि महापौर पदाची शपथ त्यांची जी झालेली आहे, ती अतिशय अनोखी अशा प्रकारची घटना त्या शहराच्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी त्यांनी महापौर पदाची शपथ घेत असताना जे सामाजिक कार्यकर्ते होते आणि मोठे समाजसुधारक जे बाबा आढाव होते, यांच्या समक्ष घेतली. लातूरमधल्या मुख्य शहराच्या ठिकाणी, मुख्य चौकामध्ये या ठिकाणी ही शपथ घेतली आणि ती शपथ घेत असताना थाळीमध्ये जी शेतातली माती आणली होती, ती माती आपल्या हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी त्यांनी शपथ घेतलेली आहे. याचा अर्थ असा आहे, की राजकारण्यांना देखील त्यांनी एक आदर्श घालून दिलेला आहे, की राजकारणात मी कुठलाही भ्रष्टाचार करणार नाही, प्रामाणिकपणे काम करेल. त्यासाठी मी ही माती, ही माय या ठिकाणी माझ्या हातात उचलून ती शपथ घेत आहे. अशा प्रकारचा एक संदेश देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आपल्याला वाघमारे सरांचं जे कार्य आहे, याबद्दल नितांत आदर त्या ठिकाणी निर्माण होतो. कुठल्याही क्षेत्रात ते गेले, तर त्या क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं प्रामाणिक काम केलेलं आहे. यातून आपल्याला निश्चितच या ठिकाणी प्रेरणा मिळते. ज्यावेळेस त्यांनी महापौर पदाची शपथ घेतली, त्यावेळेस लातूरमध्ये पाणी टंचाईचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी वाघमारे सरांनी आटोकाट प्रयत्न केले. एक प्रसंग त्यांच्या घरचा असा आहे, की ह्या सगळ्या कामामध्ये त्यांना त्यांची जी पत्नी आहे, त्यांचं खूप मोठं सहकार्य लाभलं आणि यासाठीच एक कृतज्ञता म्हणून वाघमारे सरांनी सहजीवन नावाचं पुस्तक आपल्या पत्नीला अर्पण केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी आपल्या पत्नीबद्दलचे जे अनुभव आहेत ते शेअर केलेले आहेत. ते देखील अतिशय वाचनीय आहेत आणि प्रत्येक शिक्षकानं ते वाचले पाहिजे. एक शिक्षक कसा असला पाहिजे, त्याचं कुटुंब कसं असलं पाहिजे, त्याच्या घरामध्ये वातावरण कसं असलं पाहिजे, हे आपल्याला ते पुस्तक वाचून निश्चितच लक्षात येतं. तर एक प्रसंग त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो, की लातूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई होती आणि ती पाणी टंचाई निवारण्यासाठी, मिटवण्यासाठी वाघमारे सर आटोकाट प्रयत्न करत होते आणि एके दिवशी काय होतं, त्यांच्या घरासमोर राहत्या एक महापालिकेचं टँकर येऊन उभं राहतं आणि ते टँकर येऊन उभं राहिल्यानंतर त्यांच्या ज्या पत्नी आहेत, त्या विचारतात, की "हे कुठलं टँकर आहे?" तर त्या ठिकाणी तो टँकरवाला सांगतो, की "हे महापालिकेचं टँकर आहे. आम्हाला असं वाटलं, की तुमच्या घरचं पाणी संपलं असेल आणि म्हणून आम्ही हे पाणी घेऊन आलो." परंतु त्यांची पत्नी ते पाणी घेण्यास डायरेक्ट नकार देतात आणि सांगतात, की "हे पाणी आम्हाला नको. कारण आम्ही जर महापालिकेचं पाणी घेतलं, तर लोक म्हणतील हे या ठिकाणी अशा पद्धतीनं महापालिकेचं पाणी वापरतात आणि आम्हाला पाणी या ठिकाणी मिळत नाही." म्हणून त्यांच्या पत्नीनं वाघमारे सरांच्या पाठीमागेच त्यांना या गोष्टीची अगोदर कल्पना देखील नव्हती, की त्यांनी ते टँकर वापस पाठवलं आणि ती पाणी टंचाई असून देखील आम्ही पाणी विकत घेऊ आणि आमच्या पद्धतीनं आम्ही पाणी आणू, असं त्या टँकरवाल्याला सांगितलं. ही जी घटना आहे, ही अतिशय महत्त्वाची आहे. मित्रहो, आज आपण पाहतो आपल्या आजूबाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहेत. राजकारण्यांमध्ये कुठल्याही प्रकारची नीतिमत्ता राहिलेली नाही, प्रामाणिकपणा राहिलेला नाही. अशा वातावरणामध्ये वाघमारे सरांचं जे काम आहे किंवा वाघमारे सरांच्या पत्नीचं जे काम आहे, ते अतिशय मोलाचं वाटतं. आणि आज आपल्याला असा एखादा राजकारणी पाहायला मिळतो का, की तो अशा पद्धतीनं पदाचा गैरवापर या ठिकाणी करत नाही. तर असा राजकारणी आज पाहायला मिळत नाही. म्हणून राजकारणाचं देखील त्यांचं जे काम आहे, ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण यातून प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपणही आपल्या राजकारण्यांना अशा प्रकारचा धडा सांगितला पाहिजे. अशा प्रकारचं असे राजकारणी किंवा नेते आहेत असं आपण त्यांना निश्चितच सांगितलं पाहिजे. यानंतर अनेक हे जे कार्यकाळ आहे, या कार्यकाळामध्ये त्यांच्यावरती अनेक जीवघेणे प्रसंग देखील त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे हे सगळं अतिशय सुरळीत चाललेलं आहे का? तर नाही. त्यांच्या आयुष्यामध्ये थरार आहे. म्हणजे एके ठिकाणी तर असा प्रसंग आहे, की लातूरवरनं ते पुण्याला निघालेले आहेत आणि पुण्याला निघाल्यानंतर कुठेतरी मध्ये गेल्यानंतर त्यांना असा एक वायरलेस संदेश मिळतो, की
तुम्हाला उडवून देण्याचा कट रचण्यात आलेला आहे आणि तुम्ही आता पुण्याला जाऊ नका, तुम्ही परत वापस या. तर त्यांना मध्येच एका शहरामध्ये मुक्काम करावा लागतो आणि दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या ताफ्यामध्ये परत लातूरला परतावं लागतं. तर अशा प्रकारचं आयुष्य, अशा प्रकारचे थरार त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक वेळा त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून त्यांचं जे कार्य आहे ते उत्तुंग अशा प्रकारचं कार्य आपल्याला म्हणता येतं. पुढं ते राज्यसभेचे खासदार होतात. शरद पवारांनी त्यांचं नाव या ठिकाणी राज्यपाल पदासाठी दिलेलं असतं. परंतु काही कारणास्तव मनमोहन सिंगांच्या लिस्टवरती देखील वाघमारे सर राज्यपाल म्हणून असतात. परंतु काही कारणास्तव त्या ठिकाणी त्यांना राज्यपाल होता येत नाही आणि नंतर त्यांना शरद पवारांच्या माध्यमातून, त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून डायरेक्ट राज्यसभेची त्या ठिकाणी जी खासदारकी आहे ती मिळते किंवा ती संधी त्यांना प्राप्त होती आणि राज्यसभेवर असताना देखील त्यांनी अनेक समित्यांमध्ये या ठिकाणी कार्य केलेलं आहे. खूप मोठ्या महाराष्ट्र शासनाच्या समिती असतील किंवा केंद्र शासनाच्या समिती असतील, वेगवेगळी डिझास्टर मॅनेजमेंट सारखी जी कामं आहेत, ही त्यांनी केलेली आहेत आणि त्यामुळं त्या क्षेत्रात देखील म्हणजे निवृत्त झाल्यानंतर देखील त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं काम केलेलं आहे. म्हणून आपण यातून प्रेरणा घेतली पाहिजे. एक शिक्षक म्हणून आपण त्यांना आदर्श मानलं पाहिजे. त्याचबरोबर हे राजकीय किंवा शैक्षणिक काम आहे. याचबरोबर साहित्यामध्ये देखील त्यांचं प्रचंड मोठं काम आहे. त्यांच्या नावे जवळपास 68 पुस्तके आहेत आणि ही सगळीच पुस्तकं ही मोलाची आहेत. मुळात ते इंग्रजीचे प्राध्यापक होते. त्यामुळे त्यांना इंग्रजी आणि मराठी किंवा हिंदी यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं कौशल्य होतं आणि तिन्ही भाषेमध्ये ते लिहू शकत होते, कम्युनिकेट करू शकत होते. अशा प्रकारची कौशल्य त्यांच्याकडे विकसित झालेली होती आणि म्हणून त्यांनी मराठी असो किंवा इंग्रजी असो या भाषांमध्ये लिखाण केलेलं आहे आणि हे सगळं लिखाण हे या ठिकाणी अतिशय मोलाचं आहे, महत्त्वाचं आहे. त्यामध्ये अनेक प्रचंड गाजलेली पुस्तकं आहेत. जसं मुठभर माती. त्या काळामध्ये या त्यांच्या आत्मकथनानं राजकीय क्षेत्रामध्ये किंवा इथल्या एकूणच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये खळबळ उडवून दिलेली होती आणि अनेक गौप्यस्फोट त्या पुस्तकामध्ये त्यांनी या ठिकाणी केले होते. म्हणजे राजकारणी कशी असतात किंवा अनेक प्रकारे या ठिकाणी हे सगळं व्यवस्था कशी चालते, तर याचे गौप्यस्फोट तुम्हाला या पुस्तकात पाहायला मिळतील. त्यानंतर त्यांचं दुसरं गाजलेलं जे पुस्तक आहे अतिशय किंवा ते मला स्वतःला खूप महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे सहजीवन. म्हणजे आपल्या अर्धांगिनीने आपल्यासाठी काय केलं त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या काही कादंबऱ्या देखील प्रसिद्ध आहेत. त्यांचं जे पी-एच-डी वरचं लिखाण आहे, ब्लॅक लिटरेचर ते देखील प्रसिद्ध आहे आणि त्या लिखाणाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. तर एकूणच त्यांचं जे संपूर्ण कार्य आहे, मग ते राजकीय असो, शैक्षणिक असो किंवा साहित्य क्षेत्रातलं असो, याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार, मान्यता प्राप्त संस्थांकडून किंवा अतिशय महत्त्वाच्या अशा संस्थांकडून महाराष्ट्र शासन असो किंवा इतर संस्था असो, त्यांच्याकडून मिळालेले आहेत. अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. म्हणून त्यांना या ठिकाणी त्यांचं जे काम आहे, त्या कामातून निश्चित आपण प्रेरणा घेतली पाहिजे. त्याचबरोबर त्यांना 2009 मध्ये युनायटेड नेशन्सच्या 64व्या जनरल असेंब्लीमध्ये भाषण करण्याचा बहुमान मिळाला आणि त्या ठिकाणी देखील त्यांनी भारताचं जे प्रतिनिधित्व आहे, ते अतिशय समर्थपणे पेललेलं आहे, समर्थपणे केलेलं आहे. म्हणून जनार्दन वाघमारे सर हे आजच्या या बिकट अशा शैक्षणिक परिस्थितीत आपल्यासाठी उच्च कोटीचे मार्गदर्शक ठरतात आणि विशेषतः सर्व शिक्षक प्राध्यापकांसाठी ते एक आदर्श मॉडेल आहेत. प्राध्यापकांनी त्यांच्या या उत्तुंग कार्याकडे बघून किमान काहीतरी वाटचाल करावी असं आपण या ठिकाणी आज निश्चित केलं पाहिजे आणि त्या प्रकारची वाटचाल आपल्याला करता येते का हे आपण पाहिलं पाहिजे. तर मित्रहो, आज आपण वाघमारे सरांना या ठिकाणी ही श्रद्धांजली म्हणून हा व्हिडिओ या ठिकाणी केलेला आहे. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं किंवा तुमच्या त्यांच्याबद्दलच्या काय आठवणी आहेत कृपया कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.